जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मेच्या मध्यामध्येच आपल्याला एक आनंदाची बातमी मिळालेली आहे। नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022 करिता। आणि मला असं वाटतं येणाऱ्या देखील काळामध्ये लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एक मोठा असा काय असणार आहे, आनंदाचं वातावरण असणार आहे। कारण की नक्कीच अजूनही ज्या काही भरती आहेत त्या निघू शकतायत, त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागायचंय। ग्राउंड लेखी परीक्षा सोडायचं नाहीये। वारंवार टिक्कर मराठी तुम्हाला सांगत होतं की तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, कुठेही अभ्यास तुम्ही कमी पडू देऊ नका, कारण नोटिफिकेशन कधी येऊ शकते। आणि त्यामधलीच आजची आपली महत्त्वाची नोटिफिकेशन असणार आहे गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती करिता जी नवीन जाहिरात 17 मे ला प्रसिद्ध झाली, ती आपण सविस्तर समजून घेऊयात, जेणेकरून ज्या मुलांना या पदाकरिता अर्ज करायचा आहे त्यांनी तो कसा करायचा आहे, त्यासाठीची वयोमर्यादा काय, पात्रता काय, शारीरिक पात्रता काय, कोणती मुलं यासाठी निवेदन देऊ शकतात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या आपल्या सेशन मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, 17 मे 2022 ला ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे आणि शासनाने सांगितल्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2021 तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या ज्या सुधारणा आहेत व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे इकडे, गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक 31/12/2020 रोजी रिक्त असलेली 136 पद, 136 पद मित्रांनो काय होणार आहेत, यासाठी भरणार आहेत पोलीस शिपाई। या पदाकरता 136 पद काय होणार आहेत, भरणार आहेत आणि त्यासाठीच हा पूर्णपणे आयोजन करणार आहे आपलं महाराष्ट्र पोलीस। आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती करिता प्रमाणित बिंदू नामावरील खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत। त्याकरिता केवळ, इकडे हे खूप महत्त्वाचं आहे, केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासीच आवेदन अर्ज करू शकतात। तसेच हे उमेदवार नियुक्त झाल्यानंतर आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र असणार नाहीत। याचा अर्थ काय, तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणारे जे काही आपले विद्यार्थी आहेत तेच काय करू शकतात, यासाठी अर्ज करू शकतायत। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामधील पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही काय असणार आहे, एक आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही काय करा, यासाठी अर्ज करा। नेमकं आता हे जे आपले 136 पद आहेत, या 136 पदांची आपण विभागणी बघूयात। जर आपण पाहायला गेले एकूण आपल्याकडे किती पद आहेत, तर 136 पद आपल्याकडे आहेत। आणि याच्यामध्ये खुला जो आहे तो आपण बघूयात, खुला किती आहे इकडे आपण नंतर बघूयात। अजा 3, अज 37, लक्षात ठेवा 37 कशाला आहेत, अनुसूचित जमातींना आहेत। विज 6, भज 3, भज क 7, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात जास्त पद कशाला आहेत, इतर मागासवर्गीयांना किती आहेत, 78 पद आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्यांचा विचार करून मग त्यामध्ये मग जे काही जनरल कॅटेगरी आहे, महिला आहे, खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर, त्यानंतर पोलीस पाल्य, गृहरक्षक दल, या सगळ्यांचं मिळून मित्रांनो किती असणार आहेत, 136 पद आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा 136 पदांची विभागणी आहे। नोटिफिकेशन जी ही जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल, त्यावेळेस तुम्ही सविस्तर वाचून घ्या। थोडंसं जरा वेगामध्ये चाललोय कारण की सगळी माहिती तुमच्यापर्यंत योग्य पोहोचवायची आहे। त्यामुळे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, कोणत्या वर्गाला किती जागा त्यांनी आरक्षित ठेवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर काय करा, या PDF मधून बघून घ्या। त्यानंतर महत्त्वाची माहिती आपण बघूयात मित्रांनो, त्यांनी सांगितल्या पद्धतीने उपरोक्त पद ही पोलीस अधीक्षक गडचिरोली कार्यालयातील दिनांक 31/12/2020 रोजी रिक्त असलेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहेत। सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार काय केली मित्रांनो, निश्चित करण्यात आलेली आहे। आणि त्यांनी काय सांगितलंय की अंतिम जी यादी आहे मित्रांनो ती काय होणार आहे, नंतर ती प्रसिद्ध केली जाणार आहे। या सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडे मेन्शन केलेल्या आहे। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस शिपाई पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास पोलीस नियमावली हे सगळं जे आहे ते त्यांना काय करावं लागणार आहे, पूर्णपणे त्यांना ती पात्रता त्यांना ठरवावी लागणार आहे। त्यानंतर सांगितल्या पद्धतीने जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या आरक्षणामध्ये कधीही बदल करण्याचा जो काही
निर्णय आहे तो शासन घेऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजेच काय मित्रांनो, त्यांनी सांगितल्या पद्धतीने जे काही निर्णय ते घेतील ते 2 संकेतस्थळावर काय करतील, अपलोड करतील. एक आहे gadchirolipolice.gov.in आणि एक आहे mahapolice.gov.in. आता आपण बघूयात आवेदन अर्ज उपलब्ध होण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण. या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, आवेदन अर्ज तुम्ही काय करू शकतात, भरू शकताय. तो जो ऍड्रेस आहे तो महत्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लक्षात ठेवा प्रत्येक पोलीस अधिकारी कार्यालय असेल, त्याचबरोबर पोलीस स्टेशन असेल, उपपोलीस स्टेशन असेल, पोलीस मदत कक्ष असतील, तसेच पोलीस मुख्यालय असेल आणि पोलीस उपमुख्यालय असेल, प्राणहिता येथे अर्ज मिळतील. तसेच पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचं जे संकेतस्थळ आहे www.gadchirolipolice.gov.in आणि mahapolice.gov.in यावरून तुम्ही आवेदन अर्ज डाउनलोड तुम्हाला करता येईल. आणि हे आवेदन अर्ज तुम्हाला दिनांक 21 मे 2022 पासून ते दिनांक 5 जून 2022 पर्यंत तुम्हाला काय राहतील, उपलब्ध राहतील. त्यामुळे तुम्ही या संकेतस्थळावर तुम्ही देखील काय करू शकतात, तो आवेदन अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकताय. किंवा तुमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन वगैरे आहेत तिकडूनही तुम्ही तो आवेदन अर्ज घेऊ शकताय. आणि यानंतर मग तुम्हाला काय करायचे, फी भरून तो अर्ज तुम्हाला काय करायचा आहे, द्यायचा आहे. त्यानंतर आपण बघूयात वयोमर्यादा, जी की खूप जास्त महत्वाची आहे. यासाठीची म्हणजे या पोलीस भरती प्रक्रियेसाठीची वयोमर्यादा काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, तर प्रवर्ग, किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा ते बघूयात आपण. खुला जो आहे आपला ओपनला 18 वर्ष किमान आणि मॅक्झिमम किती पाहिजे मित्रांनो, 28. म्हणजे 28च्या पुढे चालणार आहे का, तर नाही. कमीत काय असणार आहो, मॅक्झिमम वय जे आहे मित्रांनो ते 28 वर्ष असायला हवंय. त्यानंतर मागास प्रवर्ग, त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओके, बाकीच्या जेवढ्या काही मागासवर्गीय जाती आहेत किंवा आपल्या आरक्षित जाती आहेत, मागास प्रवर्ग आहेत, त्यासाठी 18 वर्ष आणि 5 वर्ष त्यांना काय मिळणार आहे, एक्सटेन्शन मिळणार आहे. म्हणजे एकूण 33 वर्षापर्यंत ती उमेदवार काय करू शकतायत, अर्ज करू शकतायत. त्यानंतर प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत ते 45 वर्षापर्यंत जर त्यांचं वय असेल तर ते अर्ज करू शकतायत. भूकंपग्रस्त उमेदवार देखील 45 वर्षापर्यंत त्यांना एज लिमिट दिलेली आहे. माजी सैनिक उमेदवार 18 वर्षापासून ते उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी, त्यांनी जेवढा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे तेवढा कालावधी व 3 वर्ष अधिक त्यांना इतकी सूट मिळणार आहे. त्यांना काय एक्स्ट्रा काय मिळणार आहे, 3 वर्ष त्यांना एक्स्ट्रा सूट तिकडे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय, अनाथ, जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 33 वर्ष वयापर्यंत ते अर्ज करू शकतायत. अंशकालीन पदवीधर उमेदवार जे आहेत ते 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकतायत. महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार, जे महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी 33 वर्ष आहेत. खेळाडू जे उमेदवार आहेत आपले स्पोर्ट्स मधले जे काही कॅन्डिडेट आहेत ते 38 वर्ष. त्यानंतर पोलीस पाल्य जर असतील ते 33 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतायत. आणि जे गृहरक्षक आहेत ते देखील 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकतायत. जर आपण ओपनला सांगायचं गेलं तर ओपनला 28 वर्षापर्यंत अर्ज करता येतो आणि बाकीची जी काही आहे त्यांना 5 वर्षापर्यंत काय मिळतं, एक्सटेन्शन. काही लोकांना 45 वर्षापर्यंत पण काय आहे, एक्सटेन्शन आहे. ही देखील बाब तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण आता बघूयात, त्यांनी म्हटल्या पद्धतीने पुढे अजून काही महत्वाच्या गोष्टी आपण घेऊयात. बघा आता हे सगळं झालंय की 45 वर्षापर्यंत त्यांना अर्ज करता येणार आहे. कोणाला, तर भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त ते आपण पाहिलं. त्यानंतर माजी सैनिकांना 3 वर्ष काय मिळाले, एक्सटेन्शन मिळाले, हे देखील आपण पाहिलेलं आहे. अंशकालीन जे पदवीधर आहेत त्यांना 55 वर्ष वयापर्यंत ते अर्ज करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण बघूयात यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय लागणार आहे, तर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 अनुसार जर आपण पाहिला गेलं तर उमेदवाराने काय केलं पाहिजे, उमेदवाराने कमीत कमी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण होणे काय आहे, आवश्यक आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं 12वी काय पाहिजे मित्रांनो, तुमची 12वी पूर्ण झालेली
पाहिजे, म्हणजे तुम्ही 12वी काय असायला हवं, उत्तीर्ण असायला हवं. आणि महत्वाचं म्हणजेच काय, राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा सीबीएसई 12वी परीक्षा, या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी इयत्तेच्या परीक्षेची काय आहे, समकक्ष आहे. म्हणजे सीबीएसई म्हणून तुम्ही 12वी केलेली आहे ती पण चालू शकते, हे देखील लक्षात ठेवा. आणि पुढे आता आपण बघूयात, काही लोकांना यामध्ये सूट आहे, जसं की माजी सैनिकांसाठी बघा काय, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीमध्ये इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. ज्यांनी 15 वर्ष सेवा दिलेली आहे, जे सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, ज्यांनी 15 वर्ष दिलेली आहेत, त्यांच्याकरता 10वी उत्तीर्ण ही काय आहे, शैक्षणिक अट आहे. आणि ज्यांचं अजूनही 15 वर्ष पूर्ण झालं नाहीये, मग त्यांच्याकरिता 12वीच आहे. जे सगळ्यांना आहे ते त्यांना पण असणार आहे 12वी पास. त्यानंतरचं अजून काही इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊयात मित्रांनो, कारण ही महत्वाची आहे. वाहन चालक परवाना हे खूप महत्वाचं आहे. अन्य अर्हता, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधून त्यांनी काय सांगितलंय की पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटार वाहन अधिनियम 1988 मधील जे कलम वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार हलकी वाहने चालविण्याचा म्हणजे LMV जे आहे तो परवाना धारण करणे काय आहे, आवश्यक आहे. जरी नसेल तरी मग काय करायचं, मग बघा, परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर त्याचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत त्याने काय केलं पाहिजे, तो जो परवाना आहे त्याने तो धारण केला पाहिजे. आणि या कालावधीत जर त्याने तो परवाना धारण केला नाही तर त्याची जी पद आहे, त्याचं जे पद आहे ते काय होणार आहे, रद्द होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे काय पाहिजे, हलके वाहने चालवण्याचा त्याच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, परवाना असायला हवं, लायसन या ठिकाणी असायला हवं. लायसन कोणतं पाहिजे, LME. जरी तुमच्याकडे आता नसेल काही हरकत नाहीये, तुमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे जे लायसन आहे ते काढावं लागणार आहे आणि सहज ते लायसन आपल्याला मिळू शकते. त्यामुळे काही त्याच्यामध्ये वेगळं नाहीये. त्यानंतर आपण बघूयात मित्रांनो, पुढे त्यांनी अजून काय सांगितलंय का आपल्याला, अजून काही त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितलेत का. ही अजून एक महत्वाची गोष्ट आहे, संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे. मग यासाठी काय करायचंय, तर आपल्याकडे आपण कोर्स करतो, एकतर आपण MSc करतो किंवा आपण CCC करतो. मग 2 कोर्स आपण करणं काय आहे मित्रांनो, आवश्यक आहे. बघा त्यांनी काय म्हटलंय, संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. जरी तुम्ही आता केलं नसेल तरी काही हरकत नाहीये मित्रांनो, पण ट्रेनिंगच्या नंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला पूर्ण करावा लागणारच आहे. त्यांनी फक्त आवश्यक म्हटलंय, जरी नाही केलं तरी हरकत नाहीये. परंतु कोणते 2 कोर्स, तर CCC मध्ये O स्तर, A स्तर, B स्तर आणि C स्तर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण करा. नाहीतर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी अधिकृत काय आहे आपलं संगणक प्रशिक्षण केंद्र अंतर्गत आपण काय करतोय, तर MSCIT ची जी परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण करणं काय आहे, आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. बघा 2 वर्षाच्या आत तुम्हाला काय करावं लागणार आहे, MSCIT चा जो कोर्स आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. जरी तुमची ट्रेनिंग झाली असली तरी त्या ट्रेनिंग नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला संगणकाचं जे प्रशिक्षण आहे ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. म्हणजे MSCIT किंवा CCC या दोघांपैकी एक कोर्स तुम्ही केलेला असायला हवा. त्यानंतर त्यांनी काय म्हटले बघा मित्रांनो, शारीरिक पात्रता हे महत्वाचं आहे. यावर अनेक वेळा मुलं विचारतात की सर किती हाईट पाहिजे, काय पाहिजे, तर लक्षात ठेवा, उंची आणि छाती महिला उमेदवारांकरिता 155 सेंटीमीटर पेक्षा त्यांची हाईट काय नसावी, कमी नसावी. तर पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटर पेक्षा हाईट काय नसावी, कमी नसावी. आणि पुरुषांसाठी जे काही छातीचं माप आहे ते न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगलेली छाती आणि फुगवलेली छाती किती पाहिजे यातील फरक 5 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, म्हणजे न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून किती पाहिजे मित्रांनो, 5 सेंटीमीटर ते वाढलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 5 सेंटीमीटर वाढणं म्हणजे काय 84-85 च्या आसपास आपलं काय पाहिजे मग छाती असायला हवी, जर आपण ह्याचा विचार केला तर, उदाहरण घेतलं तर. त्यानंतर मित्रांनो त्यांनी म्हटल्या पद्धतीने खेळाडू उमेदवारांसाठी त्यांनी काय दिलेली एक सूट दिलेली आहे. जे काही आपले स्पोर्ट्स मधले स्टुडंट आहेत, जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी
पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी काय राहील मित्रांनो, सूट त्यांना राहणार आहे। या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या ह्या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत। जे काही सूट आहेत, कोणाला सूट आहेत तर आपले नक्षलग्रस्त वगैरे आहेत, तर त्यासाठीची जी काही सूट आहे ती सूट त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकलेली आहे। gadchirolipolice.gov.in या वेबसाईटवर टाकलेली आहे। किंवा अजून एक जे काही नक्षलवादी हल्ल्यामध्ये जे काही शहीद झालेले जे काही मित्रांनो काय असेल पोलीस बातमीदार व पोलीस पाटील असतील त्यांचे जे पाल्य असतील त्यांच्या मुलांना इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण असणं काय आहे महत्त्वाचं आहे। 7वी परीक्षा जर त्यांची उत्तीर्ण असतील तरी पण ते त्या परीक्षेला पात्र ठरू शकतील। शारीरिक पात्रता कोणासाठी बघा, शासनाने घोषित केलेला नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले जे अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अथवा नक्षलवादी विरोधी कारवाईमध्ये मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार अथवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीमध्ये काही शारीरिक पात्रता आपण काय केलेली आहे, सूट दिलेली आहे, शिथिल केलेली आहे। त्यांच्या उंचीमध्ये 4 सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांना सूट दिलेली आहे। म्हणजे 4 सेंटीमीटर किती झालं मग, महिलांसाठी 151 आणि पुरुषांसाठी 161 एवढी पण त्यांना उंची चालू शकते। म्हणजे 4 सेंटीमीटर सूट त्यांना दिलेली आहे। छातीमध्ये त्यांना मोजमापाची कोणतीही आवश्यकता नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचं काय पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र डोमोसाईल सर्टिफिकेट असणं काय आहे आवश्यक आहे। त्याचबरोबर महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, खरं तर ही परीक्षा फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणारे उमेदवारच देऊ शकतात। मग त्यांच्याकरिता एक काय आहे मित्रांनो, अट आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये भाग घेता येईल। सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला, ज्याला आपण काय म्हणतो रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणतो, तो सादर करणे काय आहे आवश्यक राहील। आणि असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याबाहेर बदली पात्र असणार नाही। त्यांची बदली गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर होणार नाही, कारण की ही परीक्षा फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवी। त्यानंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे उमेदवाराने आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे व पात्रतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे उपलब्ध असणे आवश्यक असल्याने कागदपत्र पडताळणीच्या दिवशी उमेदवारांनी जे तुम्ही कागदपत्र आवेदन अर्ज करताना भरलेली आहेत ती सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, ती सादर करावी लागणार आहेत। या पदाकरिता मित्रांनो अर्ज करण्यासाठीची जी फी आहे ती आपण बघूयात। पोलीस शिपाई हे पद आहे आणि यासाठी ओपन वाल्यांसाठी मित्रांनो 450 रुपये फी आकारण्यात येणार आहे, तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये फी आकारणार आहे, ज्याला आपण परीक्षा शुल्क म्हणतो। त्यानंतर सदरचे शुल्क ना परतावा आहे, म्हणजे हे तुम्हाला परत मिळणार नाही, त्यांनी क्लिअर सांगितले तिकडे, त्यामुळे लक्षात ठेवा। या पोलीस शिपाई भरतीचे सर्व नियम व अर्ज करण्याची पद्धत ही सगळी माहिती तुम्हाला mahapolice.gov.in आणि gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला काय आहे उपलब्ध आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। तुमचं वेतन काय असणार आहे, तर वेतन असणार आहे आपलं जे काही 7वा वेतन आयोग आहे त्यानुसार 21,700 पासून ते 69,900 रुपयापर्यंत काय मिळणार आहे तुम्हाला वेतन देखील मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। अजून काही बघूयात काही राहिलंय का, चला अजून काही आपण समजून घेऊयात, काय कुठे अजून राहिलंय का। हा, हे लक्षात ठेवा त्यांनी काय म्हटलंय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली नसल्याने काही उमेदवारांची दिनांक 1/3/2020 ते 17/12/2021 पर्यंतच्या कालावधीमध्ये ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे, म्हणजे ज्यांचं 28 वर्ष पूर्ण झालेलं आहे, कारण कोरोना काळामध्ये कोणतीही भरती नव्हती, मग ज्यांचं आता वर्ष वाढलेलं आहे त्या कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने परीक्षेस बसण्याची त्यांची काय हुकलेली आहे, संधी हुकलेली आहे। अशा उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून आवेदन अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे। त्यांना एक वेळची काय होणार आहे, त्यांना आपण संधी देणार आहोत, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर ज्या उमेदवारांचं एनसीसी झालेलं आहे, मग एनसीसी उमेदवारांसाठी विशेष तरतूद या आपल्या पोलीस
भरतीमध्ये त्यांनी केलेली आहे। आपण बघत काय म्हटले बघा। आता प्रमाणपत्र कोणतं, तर बघा एनसीसी क प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्या उमेदवारांना मित्रांनो परीक्षेच्या एकूण गुणांचा काय मिळणार आहे, 5% बोनस मिळणार आहे। ज्यांचं प्रमाणपत्र बी आहे, एनसीसी बी प्रमाणपत्र, त्यांच्यासाठी परीक्षेच्या एकूण गुणांच्या 3% त्यांना काय मिळणार आहे, बोनस मिळणार आहे, बोनस मार्क्स। एनसीसी अ प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या एकूण गुणांच्या 2% काय मिळणार आहे, बोनस। त्यामुळे जे एनसीसी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीचा बोनस इथे मिळतोय, त्यामुळे नक्कीच चांगला तुम्ही वापर करून घेऊ शकतायत। त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती कुठे अर्ज तुम्ही करू शकतायत, तर आवेदन अर्ज सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन असेल, पोमके पोलीस असेल किंवा मुख्यालय असेल गडचिरोली मधलं ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही आवेदन अर्ज जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊ शकता आणि तिकडे तुम्ही तो अर्ज करू शकता। जरी तुम्हाला तिकडे नाही करायचं तर तुम्ही काय करणार, दोन आपल्या संकेतस्थळ आहेत, gadchiroli.police.gov.in आणि mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला काय मिळणार आहे, तो आवेदन अर्ज मिळेल, तो तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून तुम्ही तो अर्ज भरू शकताय। त्यानंतर लेखी परीक्षा कशी असणार आहे ही खूप महत्त्वाचं आहे। अनेकांना कधी कधी कळत नाही की यासाठीची लेखी परीक्षा काय, त्यामुळे ही जी लेखी परीक्षा आहे ती आपण कशी असणार आहे ती समजून घेऊयात। रिटर्न जी एक्झाम आहे मित्रांनो, याला लक्षात ठेवा, पोलीस भरतीच्या परीक्षेला नेगेटिव्ह मार्क सिस्टम असणार नाही, नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुम्ही बिंदासपणे तुमचा कार्यक्रम तुम्ही करू शकताय, ठोकू वगैरे शकताय, परंतु काळजी घ्या, एवढं पण ठोकू नका की तुमचा सिलेक्शन होणार नाही, त्यामुळे ही देखील काळजी घ्यायची। त्यामुळे अभ्यास करणं काय आहे महत्त्वाचं आहे, म्हणून टिक्कर मराठीवर दररोज आपण काय करतोय, नवनवीन जे काही व्हिडिओज आहेत, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सगळे आपण आपल्या चॅनलवर कंप्लीट करतोय किंवा क्लिअर करतोय। आता परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम हे खूप महत्त्वाचं आहे, त्याविषयी आपण बघूयात। पदाचं नाव पोलीस शिपाई सगळ्यांना माहिती आहे, यासाठी आपल्याला 4 विषय महत्त्वाचे आहेत। एक आहे अंकगणित, हे असणार आहे तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत अंकगणिताचे 25 गुणांसाठी, 25 प्रश्न 25 गुण। सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण 25 प्रश्न। बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण 25 प्रश्न। मराठी व्याकरण 25 गुण 25 प्रश्न, असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे। परीक्षेचा कालावधी असणार आहे 90 मिनिटं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही तर तुम्हाला एक्झाम आहेच, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारी जी पोलीस भरती आहे यासाठी तुम्हाला अजून एक परीक्षा द्यावी लागणार आहे। ती परीक्षा कोणती आहे, तर ती परीक्षा आहे भाषेसाठी। भाषेसाठी तुम्हाला एक परीक्षा द्यायची मित्रांनो, एक्स्ट्रा तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, ती असणार आहे मित्रांनो गोंडी भाषेचे शब्दकोशाचे ज्ञान। तुम्हाला गोंडी भाषा आली पाहिजे, 25 प्रश्न असणार आहेत 25 गुणांसाठी। वाक्यरचना किंवा भाषा अंतर मराठी ते गौंडी भाषामध्ये तुमची जी गोंडी भाषा आहे, गौंड जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला काय करायची, कन्वर्ट करायची आहे मराठीतून, ती गोंडी भाषेमध्ये 25 गुण त्याला मिळणार आहेत। गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान यावर 25 प्रश्न 25 गुणांसाठी। वाक्यरचना भाषांतर मराठी ते गोंडी भाषा तसेच गोंडी भाषा ते मराठीमध्ये 25 गुण। 100 गुणांची परीक्षा 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटे मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी गडचिरोलीमध्ये विशेष अशी ही परीक्षा आहे। गोंडी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं काय आहे, खूप आवश्यक आहे। जर तुम्हाला हे ज्ञान असेल तर ही देखील परीक्षा तुम्ही काय होऊ शकतात, पास करू शकतायत। त्यामुळे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। सदर लेखी परीक्षेमध्ये 35% गुण मिळवून उत्तीर्ण होणे काय आहे, आवश्यक आहे। किती, लेखी परीक्षेमध्ये 35% गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असून सदरचे गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तयार करताना विचार घेतले जातील। मग हे 35% गुण कोणत्या परीक्षेमध्ये पाहिजेत, तर बघा काय म्हटलंय, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराला 100 गुणांचा मराठी भाषेतील लेखी परीक्षेव्यतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये त्यांना काय पाहिजे, 35% गुण त्यांना असणं काय आहे, आवश्यक आहे। म्हणजेच काय, 35 गुण तुम्हाला काय आहेत, आवश्यक आहेत। लेखी परीक्षा देण्यात आलेला प्रवेश हा उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील। उमेदवाराला देण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील प्रवेश उमेदवाराने ऑफलाईन आवेदन अर्जामध्ये भरलेली माहिती केलेला दावा काय असणार आहे, ग्राह्य मानून कागदपत्राची पूर्व छाननी करता देण्यात येत असल्याने सदर प्रवेश कागदपत्र पडताळणी पात्रता व भरती निकषाची पूर्तताच्या अधीन। म्हणजे या सगळ्या गोष्टी काय
की तुम्ही जे आवेदन अर्ज सादर करताना जे काही तुम्ही कागदपत्र तुम्ही सादर केलेली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणतीही तिकडे पडताळणी वगैरे करणार नाहीये, परंतु नंतर ती पडताळणी होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्यायची. असं फेक वगैरे इकडे काय करायचं नाही. शारीरिक चाचणी त्यांनी म्हटल्या पद्धतीने बघा, लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या जी मुलं लेखी चाचणीमध्ये उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यांच्यापैकी जाहिरात नमूद केलेल्या प्रवर्गनीय पदसंख्येच्या 1/10 या प्रमाणात काय होईल मित्रांनो, प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे अंतिम यादी जी आहे ती 1/10 या प्रमाणामध्ये काय होणार आहे, निवड करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तात्पुरती निवड आणि अंतिम निवड या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट वाचून घ्या. या सगळ्या गोष्टी ची जी काही माहिती आहे मी तुम्हाला हे जे जाहिरात आहे मी तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, की तुम्ही तिकडून काय करा जॉईन होऊ शकते, किंवा तुम्ही टेलिग्रामवर टिक्कर मराठी जरी लिहिलं तरी आपलं चॅनल तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तुम्ही काय करायची काळजी घ्यायची आहे. खरं तरी आनंदाची बातमी 136 पदं आपल्याला आता मिळालेली आहेत मित्रांनो. बाकीच्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कुठे कुठे कोणाकोणाला काय काय अजून एक्स्ट्रा सूट मिळालेली आहे ती देखील तुम्ही एकदा वाचून जा. ओके, आता सगळंच सांगणं याच्यामध्ये एवढं नाही होते, तरी पण तुम्ही हे सगळं वाचून गेलं पाहिजे. आता हे आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घेणार अशी मी आशा करतो. महिला आरक्षण आहे, मागासवर्ग आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त यांना आरक्षण आहे, गृहरक्षक होमगार्ड लक्षात ठेवा, जे होमगार्ड आहेत त्यांना पण काही आरक्षण आहे ते तुम्ही वाचून घ्यायचंय. चला अजून काय काय बघूयात आपण. खेळाडूंना पण आरक्षण आहे, अजून काय मिळतंय का आपल्याला ते आपण जरा बघूयात. सगळ्यांना आरक्षण इकडे जे दिलेलं आहे ते तुम्ही सगळं चेक करा. आता ऑलरेडी मी काही काही आरक्षण सांगितलेलं आहे. यस, आता उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सूचना ही महत्वाची आहेत. खाली नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे कागदपत्र तुमची पडताळणी होणार आहे त्यावेळेस कोणकोणते कागदपत्र तुम्हाला महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. पहिलं आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे तुमच्याकडे काय पाहिजे बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट, 12वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्र म्हणजेच काय 12वीची आपली मार्कशीट, अधिवास दाखला डोमोसाईल तुमच्याकडे असणं काय आहे आवश्यक आहे. संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधिग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटामध्ये नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला काय करायचं आहे. जे अनुसूचित जाती आणि जमाती आहे यांना नॉन क्रिमिलियरची कोणतीही अट नाहीये, मग त्यांना बघून बाकीच्या लोकांना ती अट आहे. परंतु तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागणार आहे ज्यावेळेस तुमची काय होणार आहे कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यावेळेस. आता जे समांतर आरक्षण वगैरे आहे त्यासाठीचं पण तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. हे सगळ्या अटी लक्षात ठेवायच्या. आधार कार्ड ऐच्छिक आहे, ऐच्छिक म्हणजेच काय तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्यावर आहे ते. छायाचित्र फोटो 5 तुम्हाला काय करणार आहे तुमचे फोटो तुम्हाला तिकडे घेऊन जावे लागणार आहेत कागदपत्र पडताळणीच्या वेळेस. त्यानंतर अजून एक टीप आपण बघूयात. महत्त्वाची टीप काय म्हटलेलं आहे, आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वतःचे नाव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इत्यादी बरोबर असल्याची खात्री उमेदवाराने स्वतः करावी. विविध केलेली सर्व आवश्यक ती प्रमाणपत्र त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल. त्याबाबत कोणताही दावा किंवा तक्रार करण्यास उमेदवारास कोणतेही हक्क चुकीची खोटी म्हणजे त्यांना तो हक्क राहणार नाहीये. खोटी किंवा चुकीची तुम्ही कागदपत्र तिकडे तुम्ही सादर करू शकत नाहीयेत. यासाठी ही सगळी त्यांनी तिकडे काय केली बंधनं घातलेली आहेत. चला या बाकीच्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचे. वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्गीय तसेच क्रिमिलियर, महिला, माजी सैनिक, खेळाडू, गृहरक्षक दल, अंशकालीन उमेदवार इत्यादी संदर्भात न चुकता स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर एससी मध्ये असाल, तुम्ही एसटी मध्ये असाल किंवा तुम्ही इतर मागासवर्गीय मध्ये असाल, तुम्हाला तिथे मेन्शन करणं काय आहे महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच की कुठेही आवेदन अर्ज चुकता कामा नये. जर तो चुकला तर आपण कोणत्याही टप्प्यामध्ये काय होऊ शकतो बाद होऊ शकतो. कारण की अनेक मुलं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना डायरेक्टली बाद करण्यात येतं, कारण
त्यांची ही जी माहिती आहे ती अपूर्ण असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच चांगल्या वाचून घ्याव्यात असं मला वाटतंय. ओके, बघा त्यांनी काय म्हटलंय, लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीनंतर तयार केलेल्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या सर्व विहित कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची प्रथम काय होईल, तुमची छाननी केली जाईल. की तुम्ही खोटं तर नाही बोलत ना, तुम्ही त्यांना फसवत तर नाहीये ना, यासाठी सर्व छाननी प्रक्रिया तुमची होणार आहे. कोणकोणते कागदपत्र होणार आहेत ते सगळं कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, डॉक्युमेंट सगळे सांगितलेले आहेत. त्यानंतर अजून दोघे त्यांनी काय म्हटलंय का आपल्याला 5 बघा त्यांनी काय म्हटलंय, आवेदन अर्जाची म्हणजेच काय, जो तुमचा काही असणार आहे रजिस्ट्रेशन ID नमूद असलेली प्रत, प्रवेश पत्राच्या ऍडमिट कार्डच्या 2 प्रती तसेच अलीकडील काढलेले 5 पासपोर्ट साईज फोटो आवेदन अर्ज भरताना सादर केलेले इत्यादी तुम्ही काय करायचे, न चुकता तिकडे आणायचे. कुठे, ज्यावेळेस तुमचं काय होणार आहे सिलेक्शन होऊन ज्यावेळेस तुमची कागदपत्र पडताळणी असेल त्यावेळेस तुम्हाला हे 5 पासपोर्ट साईज फोटो जे आहे ते तुम्हाला आणायचे. जे ऍडमिट कार्ड आहे ते पण तुम्हाला तिकडे सादर करावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या मित्रांनो, महत्वाचं आहे. कुठेही चुकू नका असं मला प्रामाणिक वाटतंय, कारण की एक वर्ष मित्रांनो महत्वाचा आहे, त्यामुळे तो आपला नाही गेला पाहिजे. चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. नाहीतर एवढा अभ्यास करून एवढं ग्राउंड करून जर एखादी माहिती चुकली तर मात्र कुठेतरी आपण त्या परीक्षा प्रक्रियेतून बाद होऊ शकतो. जर तुम्हाला ऍडिशनल अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल मित्रांनो तर तुम्ही www.gadchiroli.police.gov.in आणि mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही काय करू शकता, भेट देऊ शकताय. जो काही निकाल आहे परीक्षेबाबत ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तुम्हाला ह्या 2 वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीने मला असं वाटतं की बरीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही ह्या 2 दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकताय, ते देखील तुम्ही बघू शकताय मित्रांनो. त्याचबरोबर बघा त्यांनी सांगितल्या पद्धतीने काहीही असेल तर ह्या 2 वेबसाईट महत्वाच्या आहेत. या 2 वेबसाईटवर तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे वेबसाईट महत्वाची, लक्षात ठेवा. gadchiroli.gov.in आणि mahapolice.gov.in ह्या महत्वाच्या आहेत. ह्या वेबसाईट खूप जास्त महत्वाच्या आहेत. कुठेही जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे आवेदन अर्ज भरताना नीट भरा आणि ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही एकमेकाला विचारा किंवा जे काही तुमचे सिनियर आहेत त्यांना विचारून तुम्ही त्या गोष्टी करायला हव्यात. जेवढी माहिती मला शक्य होईल तेवढी सगळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी PDF आहे आपल्या टिक्कर मराठी या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलला भेट द्या आणि तिकडून ही जी PDF आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, मे मध्ये एक चांगली बातमी आपल्याला भेटली. लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती करिता ज्या काही जागा आहेत 7,000च्या आसपास जागा आहेत त्या लवकरच येतील अशी आपण काय करूयात, आशा करूयात. तिकडेच थांबत मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.